प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये जमलेल्या तमाम शिवभक्तांना व शिवमावळ्यांना प्रथमतः शिवव्याख्याते प्रदीप जगताप पाटलांचा मानाचा मुजरा. जय शिवराय मित्रहो. मला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये व्यसनाचं प्रमाण खूप आहे, दारूचं प्रमाण खूप आहे. दारूचं व्यसन भरपूर अशा नागरिकांना जडलेलं असतं. दर दुसऱ्या घरामध्ये दारूमुळे रोज हाणामार होत असते. अनेक घरामध्ये या दारूच्या व्यसनामुळे अनेक गृहिणीला आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे. अशीच एक सत्य घटना मी आज तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे. या प्रसंगामधून, या आजच्या व्याख्यान सेवेमधून जर 2 जणांनी जरी या ठिकाणी आदर्श घेतला आणि आपलं व्यसन सोडलं तर मी समजेल माझ्या आजचा व्याख्यान सेवा समारोप झाला. एका छोट्याशा गावामध्ये एक मिडल क्लास छोटंसं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव तुकाराम होतं आणि त्या तुकारामच्या पत्नीचं नाव सुनीता होतं. तुकाराम आणि सुनीताच्या लग्नाला लगभग 15 वर्ष झालेली होती. त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं. सुनीताला मूल होत नव्हतं म्हणून त्याचे नातेवाईक त्यांना कुठल्या शुभ कार्यामध्ये, लग्नामध्ये, कसल्याच कार्यामध्ये बोलवत नसत. त्या सुनीताला काही महिला नेहमी टाकून घालून बोलत असत. नेहमीच तिला वांज वांज म्हणून तिचा अपमान करत असत, टिटकारा करत असत. तरी सुनीता हे सगळं मुकाट्याने सहन करत नेहमी आपल्या देवाला हात जोडून आपले घराने ते सांगत असत, अरे देवा, हे माझ्या पांडुरंगा, कोणत्या पापाची शिक्षा देतोस रे देवा? मी तुझ्या सेवेत काय कमी केली रे देवा? एक वेळ आमच्या खाण्याच्या भाजीमध्ये तेल नसतं रे, पण तुझ्या देवाऱ्यातला दिवा मी कधी विसरत नाही. माझा नवरा तुझा असीम भक्त आहे. न चुकता तो दरवर्षी तुझ्या वारीला जातो, पायी चालत पंढरपूरच्या वारीला जातो. कधी वारी त्यानं चुकू दिली नाही देवा. मग माझ्याच नशिबात असं सततचा अपमान का दिलास रे देवा? आता सहन होत नाही देवा, आता सहन होत नाही. हे सगळं सुनीता आपल्या देवाला सांगत होती, पण हे सगळं तुकारामला बघवत नव्हते. तो त्या ठिकाणी ही सुनीताची होणारी घालमेल, मनामध्ये होणारी पिळवणूक त्या तुकारामला बघवत नसे. त्या ठिकाणी तुकारामची परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. 1 एकर शेती त्याच्याकडे होती. ती फक्त पावसाच्या पाण्यावरच पिकेल अशी शेती त्याच्याकडे होती. खूप म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती त्या ठिकाणी तुकारामची होती. आपल्या घराचा उदरनिर्वाह ते दोघेजण दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून करायचे. त्यांना कधी काम मिळायचं तर कधी मिळत नसत. कष्ट आणि दारिद्र्य त्यांच्या जणू काही नशिबीच आलेले होते. अशातच त्यांच्या संकटामध्ये भर पडली. विषय तसा आनंदाचा होता, पण जर आपल्याच खाण्याचे वांदे असेल तर त्या नवीन येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत ते कसे करणार? अशीच काहीशी गत त्या तुकारामच्या कुटुंबाची आता झालेली होती. नवीन बाळाच्या येण्याने त्यांचे खरं आनंद होतं. आता सुनीताने एका सुंदर गोड मुलाला जन्म दिलेला होता. नवीन बाळाच्या येण्याने वातावरण आनंदाचं होतं. सर्वांना आनंद झाला होता, कारण सुनीताच्या वरचा तो वांजपणाचा डाग आता पुसला गेला होता. मुलाचे बारसे झाले. मुलाचं नाव दीपक ठेवण्यात आलं, कारण तुकाराम आणि सुनीताचा तो कुलदीपकच होता. हळूहळू दिवस निघून जात होते. दीपक आता 5 वर्षाचा झाला होता. तुकारामने ठरवले, माझे काहीही झाले तरी चालेल, पण मी माझ्या दीपकला शाळा शिकवणार. आणि आता दीपक 1ल्या वर्गात शिकू लागला. वरतून आसमानी संकट व घराच्या उदरनिर्वाह, मुलाचं शिक्षण, सगळ्यांची फरफट होत होती. अशातच सुनीता पुन्हा एका मुलाला जन्म देणार होती. सुनीता पुन्हा एकदा आई होणार होती. आता सुनीताला 9वा महिना चालू होता आणि एका शुभ प्रसंगी सुनीताने एका सुंदर अशा मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव प्रियंका ठेवण्यात आलं. आता हळूहळू प्रियंका ही मोठी होत होती. प्रियंका आता मोठी होत होती. प्रियंका खूप गुणी होती. बघता प्रियंका 5 वर्षाची झाली. प्रियंका ही आता शाळेत जात होती.
दीपक आणि प्रियंका या दोघांनाही आपल्या आईवडिलाच्या दुःखाची जाणीव होती. ते कधीच आपल्या मायबापाला त्रास देत नसत. प्रियंका शाळेतही खूप हुशार होती आणि ती तशीच अध्यात्मातही खूप हुशार होती, खूप गुणी होती. सगळे गोष्टीचं ज्ञान त्या ठिकाणी तिला होतं. आध्यात्मिक ज्ञान तिला त्या ठिकाणी होतं. हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी, पसायदान, रामायण, श्रीमद भागवत सगळ्याचं ज्ञान तिला त्या ठिकाणी होतं. तिच्या आईकडनं ते मिळालं होतं. रोज सकाळी प्रियंका शाळेत जायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर ती आपल्या आईला स्वयंपाकात मदत करायची. स्वयंपाक झाल्यावर आपल्या आईला ती गल्लीतल्या बायांना घेऊन ती हरिपाठ घ्यायची, काकडा घ्यायची. त्यामुळे प्रियंका सगळ्यांचीच लाडकी होती. दीपक आता 12वी पास होऊन पुढील शिक्षणासाठी शहरात गेला होता. एवढ्या वाईट परिस्थितीमध्येही तुकाराम आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण देत होता, चांगले संस्कार देत होता. बघता बघता आता प्रियंकाचे वय लग्नाचे झाले होते आणि प्रियंकासाठी आता स्थळे येऊन आली होती. असंच एक स्थळ प्रियंकासाठी आलं होतं. मग आता प्रियंकाचं लग्न करायचं तर या ठिकाणी मोठा प्रश्न आपल्या ग्रामीण भागामध्ये असतो मित्रांनो, तो म्हणजे हुंडा. हुंड्यासाठी कुठून पैसे आणायचे हा एक सर्वात मोठा प्रश्न आता तुकाराम पुढे उभा राहिला होता. आणि एक शहरातलं चांगलं स्थळ प्रियंकासाठी आलं होतं. त्या मुलाचं नाव होतं प्रशांत. प्रशांत एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता. दिसायला छान होता म्हणून तुकारामने त्याला आपली मुलगी प्रियंकाचा हात त्याच्या हातात देण्याचे ठरवले होते. प्रशांतला वडील नव्हते. प्रशांतची आई व प्रशांत असे दोघेच जण होते. 50,000 रुपये हुंडा देऊन लग्न करून देणे असे ठरले होते. पण तुकारामकडे एक फुटकी कवडीही नव्हती. त्याला आता काय करावे आणि काहीच नाही. काय करावं आणि काय करू नये काहीच कळत नव्हतं. कारण जर परिस्थितीकडे बघावं तर आपल्या लाडक्या मुलीच्या आयुष्याकडे बघावं. त्या ठिकाणी तुकारामने सावकाराकडून कर्ज काढायचं ठरवलं. सावकाराने त्याला विचारलं, अरे बाबा, आधीच तुझ्या खाण्याचे वांदे झालेत रे, अजून तू घेतलेलं कर्ज कसं फेडणार? तेव्हा तुकाराम म्हणाला, मालक मी दिवसाची रात्र करेल, रात्र दिवस घाम गाळेल, आपल्या एक ना एक पैसा परत करेल मालक, पण मला एवढे वेळ पैसे द्या. तुकाराम मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशासाठी लोकांचे उंबरटे झिजवत होता. इकडून तिकडून तुकारामने पैसे जमवले तरी काही हुंड्याचे पैसे तुकारामकडनं जमत नव्हते. पैसे तुकारामने नंतर देण्याचे ठरले. आता तुकारामच्या घरी लग्नाची घाई सुरू झाली होती. बघता बघता तो लग्नाचा दिवस जवळ आला होता. प्रियंकाला माहीत होते की माझ्या लग्नासाठी पैसे कसे जमलेत. माझ्या बापाने काय काय केलं. जेव्हा लोक त्यांना पैसे देत नव्हते तेव्हा माझा बाप एकांतात ढसढसा रडत होता. हे प्रियंकाने आपल्या उघड्या डोळ्याने बघितलेलं होतं. तेव्हा प्रियंका तिच्या बापाला म्हणायची, बाबा कोणी नाही देत ना पैसे तुम्हाला, नका मागू ना बाबा पैसे कुणाकडे. मी का तुम्हाला एवढी जड झाले का बाबा, काय एवढा जीवाचा एकांत करताय. तेव्हा तुकाराम आपल्या मुलीला समजवायचा, बाळा माझ्या सोन्या, तसं नाही रे, मिळाले तरी मला पैसे, तू नको काळजी करू. आणि एक ना एक दिवस मुलीला सासऱ्याला जावंच लागतं बाळा, जावंच लागतं. आजपर्यंत मी तुला मनासारखे काहीच नाही दिलं ना रे बाळा, आणि तू पण मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी सतवलं नाहीच बाळा. दुसऱ्याच्या मुलीच्या हातावर तू मेहंदी असायची, नेल पॉलिश असायची, चांगले चांगले कपडे असायचे, पण तू कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट धरला नाहीस रे बाळा, हट्ट धरलाच नाही. आणि आता जेव्हा तुझ्या मनासारखा साथीदार तुला मिळतो आहे, मग मी तुझ्या स्वप्नाची अशी होळी कशी करू बाळा, कशी करू. तू नकोस काळजी करू. चेहऱ्यावरती आनंद, एक खोटा आनंद तुकाराम आठवून आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत होता. आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. प्रियंकाच्या अंगाला हळद लागलेली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, पण प्रियंकाला मात्र आपल्या आई वडिलांची काळजी त्या ठिकाणी वाटत होती. तेव्हा ती गावाकडे भात खायला कोणाच्या घरी गेली ना तर तिथे सांगायची, काकू मी उद्या मी माझ्या सासऱ्याला निघून जाईल, पण माझ्या आईबाबाची काळजी कोण घेईल हो काकू. खूप भाबडे आहेत होते काकू, त्यांची काळजी घ्याल का तुम्ही, असे प्रियंका सर्वांना सांगत होती. बघता बघता नवरा मुलगा मंडपात आला होता आणि प्रियंका व प्रशांतचा शुभविवाह त्या ठिकाणी संपन्न झाला होता.
जेव्हा प्रियंका आपल्या सासरी जाण्यासाठी निघाली तेव्हा आपल्या आसवांचा बालती त्या ठिकाणी रोखता येत नव्हता तिला. सुनीता त्या ठिकाणी रडत रडत प्रशांतला म्हणते, सुनीता प्रियंकाची आई आपल्या जावायला म्हणते, जावाई बापू माझ्या काळजाचा तुकडा, आम्ही तुम्हाला सोपवते, जीव लावा हो तिला, नादा नाही आम्ही तिला आमच्या तळहाताच्या पोडाप्रमाणे तिचं सांभाळून जतन केलंय हो, जीव लावा तिला. सगळे ऐकत असताना प्रियंकाही खूप रडत होती. दीपकची बहीण आता सासरला जायला निघाली आहे. बघता बघता आता प्रियंकाच्या लग्नाला 6 महिने होऊन गेले होते. आता मात्र नियतीच्या मनामध्ये काही वेगळाच खेळ चालू होता. प्रियंकाच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली होती. हळूहळू प्रियंकाला समजले प्रशांतला दारूचे व्यसन आहे आणि आता प्रशांत खूपच आधी दारू पिऊन घरी येऊ लागला होता. असल्या सवयीमुळे आता त्या दारूच्या व्यसनामुळे, दारूच्या सवयीमुळे त्याच्या कंपनीनेही त्याला कामावून कमी करून टाकलं होतं, काढून टाकलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सासूची औषधीचा खर्च, घर खर्च भागवणं महाग झाला असताना प्रशांत रोज दारू पिऊन यायचा आणि प्रियंकाला त्या ठिकाणी तो मारझोड करायचा. स्वतः कधी कामाला जात नसे, मात्र दारू पिऊन दररोज घरात धिंगाणा घालत असे. प्रियंकाला आता सर्व गोष्टीची खूप भयंकर चीड येत होती. पण ती आपल्या भावाला कधीच याविषयी बोलत नव्हती. कारण प्रियंकाला माहीत होतं माझ्या आईबापाची परिस्थिती त्या ठिकाणी खूप वाईट आहे आणि अजून मी माझे दुःख जर त्यांना सांगित बसले तर त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटेल. कारण प्रियंकाच्या माहेरी गरिबी जरूर होती, पण अशी मारझोड कधीच त्या प्रियंकाने बघितली नव्हती. आता प्रियंकाने स्वतःच काहीतरी कामधंदा करायचं ठरवलं आणि प्रियंका आता लोकांच्या घरी धुणी भांडी करण्याचं काम करू लागली आणि त्या कामामधून जे पैसे मिळत होते त्या कामामधून तिला जो मोबदला मिळत होता त्याच्यामध्ये सासूचा दवाखाना आणि घर खर्च ती भागवत होती. असे प्रशांतला आता खूप व्यसन जडलं होतं. आता तो पक्का बेवडा झाला होता. त्याला आता दारूसाठी प्रियंकाचेही पैसे पुरत नसे. अरे अशा परिस्थितीमध्ये प्रियंकाला काहीच कळत नव्हते काय करावं. जेव्हा पण आपल्या भावाचा फोन यायचा ना तेव्हा प्रियंका त्याला नेहमी सांगायची, दादा मी आनंदात आहे. एका वर्षात प्रियंका एकदा पण माहेरी गेली नव्हती. आईबाबाची खूप आठवण यायची. आईबाबाला जर इथं बोलवलं तर तिला इथली परिस्थिती कळेल आणि त्यांना पश्चाताप होईल आपल्या निर्णयाचा. म्हणून प्रियंका या भीतीने आपल्या घरी कोणालाच बोलत नव्हती. दिवसेंदिवस आता प्रशांतचा त्रास वाढतच चालला होता. दीपकचा फोन प्रियंकाला आला तेव्हा प्रियंकाला विचारलं दीपकने, ताई या 2-3 दिवसामध्ये मी तुला भेटायला येतोय ताई, तुझ्यासाठी काय आणू सांग ना ताई, तुझ्यासाठी काय आणू. आनंद झाला. एवढ्या दिवसानंतर माझा भाऊ मला भेटायला येणार आणि मी त्याला नकार कसा देऊ. त्या ठिकाणी दीपकला सांगते, दादा माझ्यासाठी काहीच नको आणूस, फक्त मला आईच्या हातची पुरणपोळी खावीशी वाटते रे दादा, तेवढी मला येताना घेऊन ये दादा, तेवढी मला येताना घेऊन ये. दीपक खुश झाला. आपल्या लाडक्या बहिणीला खूप दिवसानंतर भेटायला जाणार या आनंदाने तो आता तिथं जाण्याची तयारी करू लागला. आपल्या बहिणीसाठी काहीतरी घ्यायचं म्हणून तो बाजारामध्ये गेला आहे. आपल्या बहिणीसाठी एक छानशी साडी त्याने घेतली, मेहंदीचे कोण त्याने घेतले, नेल पॉलिश घेतली, सुंदर सुंदर अशा बांगड्या त्याच्या आपल्या बहिणीसाठी घेतल्या आणि प्रियंकाच्या नवऱ्यासाठी प्रशांतसाठी एक घड्याळही त्याने घेतलं. आणि दीपक आता उद्या आपल्या लाडक्या बहिणीच्या घरी जाणार होता. प्रियंकाही खुश होती. आपले बालपण आता आठवू लागले होते तिला. तेवढ्या दारूच्या नशेत मद्यधुंद होऊन तो प्रशांत घरामध्ये आला आणि प्रियंकाला दारूसाठी पैशाची मागणी करू लागला. तेव्हा प्रियंका प्रशांतला म्हणाली, तुम्ही दिवसभर काहीही काम करत नाही, मी लोकांची धुणीभांडी करून तुमच्या आईची औषधी घर खर्च कसामसा भागवते, पण तुम्ही मला का छळताय. आता उद्या माझा भाऊ येणार आहे, मी त्याच्यासोबत कायमची माहेराला निघून जाते. असं एकदाच त्या प्रशांतने प्रियंकाला मारायला सुरुवात त्या ठिकाणी केली. मारता मारता प्रशांतची एक लात प्रियंकाच्या पोटामध्ये अशा प्रकारे बसली. मित्रांनो लक्षात घ्या, प्रियंका ही 3 महिन्याची गरोदर होती.
3 महिन्याचं बाळ तिच्या पोटामध्ये वाढत होतं आणि तिच्या पोटामध्ये खूप आता वेदना होऊ लागल्या. तशीच ती जमिनीवर पडली. प्रशांत तिथून निघून गेला. प्रियंकाच्या पोटामध्ये खूप दुखत होतं. एक असह्य वेदना त्याला त्या ठिकाणी होत होत्या. तशीच ती जमिनीवर पडली. खूप पोटामध्ये दुखत होतं. कशी उठली, सगळे काम आवरून ती सासूला औषधी देऊन झोपायला निघून गेली. पण तिच्या पोटातले दुखणे काही थांबत नव्हते. ती नुसतीच हुंदके देत देत रडत होती. थोड्या वेळाने प्रशांत तिथे आला आणि प्रशांतची आता नशा थोडी कमी झालेली होती. त्याने बघितलं ती प्रियंका त्या ठिकाणी रडते. प्रशांतने तिला म्हणाला, अगं ये, मी तुला इतके मारले का? बस गप्प, का जास्त नाटक करू नकोस. आणि प्रशांतने अजून एक लाथ प्रियंकाच्या पाठीमध्ये मारली. आणि आता मात्र वेदनांचा कल्लोळ तिच्या पोटामध्ये उठला होता. तिच्या पोटामध्ये जाळ होत होता. प्रियंकाच्या तोंडामधून एक जोराचा हुंदका बाहेर पडला. एक शेवटचा जोराचा हुंदका निघाला आणि प्रियंका शांत झाली. प्रियंकाला बघून प्रशांतला भीती वाटू लागली. प्रशांतला वाटलं ती झोपली आता एकदाची. आता मलाही शांत झोप लागेल. सकाळ झाली, खूप उशीर झाला म्हणून प्रियंका अजून कशी उठली नाही म्हणून सासू आवाज देऊ लागली. तेव्हा प्रशांत म्हणाला, अगं रात्री तिच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून उठली नसेल. आणि प्रशांत प्रियंकाला उठवायला त्या खोलीमध्ये गेला आहे. प्रियंकाचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. प्रियंकाच्या अंगाला हात लावून त्या प्रशांतने बघितलं तर तिचं अंग थंडगार पडलेलं होतं. आता प्रशांतला प्रियंकाचा तो शेवटचा हुंदका आठवला आणि आता मात्र प्रशांतच्या पायाखालची जमीन सरकू लागली. त्याने तिला दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरने तिला तपासून ते प्रशांतला बोलता झाला, नालायक माणसा, तुझ्या दारूच्या व्यसनामुळे, एकमेव तुझ्या या दारूच्या व्यसनामुळे तुझी सहचारणी, तुझी पत्नी, तुझी बायको तुला आज सोडून गेली आहे. मूर्ख माणसा, तुझी बायको हे जग कायमचं सोडून निघून गेली आहे. प्रियंकाच्या देहाला घरी आणलं गेलं. बघता बघता पूर्ण कॉलनीमध्ये बाया माणसे जमले. प्रत्येकाला खबर होती त्या प्रियंकाच्या स्वभावाची. प्रत्येकाला माहिती होती, कारण प्रियंकाचा स्वभावच तसा होता. आता दीपक आपल्या ताईला भेटण्यासाठी तिच्या गावामध्ये आला होता. कल्पना करा मित्रांनो, वातावरण कसं असणार. एका बहिणीचा एकुलता एक भाऊ तिला भेटायला आलेला आहे आणि तिचाच मृत्यू त्या ठिकाणी झाला. कल्पना करा मित्रांनो, वातावरण कसं असेल. बघता बघता दीपक आता आपल्या ताईला भेटण्यासाठी तिच्या घरासमोर आला होता. त्याला कळत नव्हते ही गर्दी कसली आहे, कसली जमलेली गर्दी आहे ही त्या दीपकला कळत नव्हतं. समोरच त्याची आता काय करावं त्या दीपकला कळत नव्हतं. ती गर्दी कसली जमली. गर्दीमधून दीपक आत गेला. आत गेल्यानंतर त्याला त्याच्या ताईचा मरण अवस्थेत पडलेला मृतदेह त्या दीपकला दिसला. जे सामान दीपकने आपल्या हातामध्ये आणलेलं होतं ते सामान तसंच त्याने खाली टाकलं. ती थैली त्याची तशीच फेकली आणि दीपक हंबरडा फोडू लागला. दीपक आपल्या लाडक्या बहिणीच्या देहाला मिठी मारून टसटसा रडू लागला. आणि आपल्या बहिणीला तो बोलत होता, एवढ्या दिवसांनी ताई एवढ्या दिवसांनी मी तुला भेटायला येतोय म्हणून सांगितलं. एवढ्या दिवसांनी मी तुला भेटायला आलो आणि तू अशी झोपल्यागत पडली. ताई एक शब्द मला बोल ना ताई. एवढा राग आलाय का ग ताई तुला माझा? मी तुला भेटायला आलो नाही म्हणून एवढा राग आलाय का ताई तुला? का निघून गेलीस ताई? एक शब्द बोल ना. हे ताई बघ ना, उठ ना. हे बघ ताई, मी तुझ्यासाठी सुंदरशी साडी आणली आहे ताई. मला काय माहीत का ताई, ही साडी, हिरव्या रंगाची साडी तुझी अखेरची बोलवण होईल. बोल ना ताई, बोल ना. हे ताई बघ ना, बघ तुझ्यासाठी मेहंदीचे कोण आणले ते ताई. बघ ना, तुझ्यासाठी सुंदर सुंदर बांगड्या आणल्या ते ताई. उठ ना. आणि आता प्रियंकाच्या आई वडिलालाही या मृत्यूची बातमी कळली होती. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या, लाडक्या मुलीच्या मृत्यूची वार्ता ऐकून जणू काही त्यांना त्याच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला होता. मित्रहो, दारूच्या व्यसनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला या ठिकाणी कुलूप लागलं, उद्ध्वस्त झालं. मित्रहो, दारूच्या व्यसनामध्ये काहीच ठेवलं नाही आहे. अनेक कुटुंब या ठिकाणी दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त झालेले. माझी हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हाला, यापैकी जर कोणी इथं बसलेल्यांपैकी जर कोणी दारूचं व्यसन करत असेल ना, सोडून द्या. आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. जास्त बोलणार नाही, जास्त वेळ तुमची घेणार नाही.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी झालेली सेवा रुजू करून आपली रजा घेतो. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.